गेल्या 2 दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते हे सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत, रडारवर आहेत आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। 7व्यांदा ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरावर एसीबीची धाड पडली आहे। त्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे। सुडापोटी साळवींवर ही कारवाई केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतोय। उद्धव ठाकरेंचे खास मानले जाणारे आमदार राजन साळवींविरोधात सकाळी धाड टाकून गुन्हा दाखल झाल्यानं आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापलंय। निवडणुकीपूर्वी ठाकरेंची ताकद कमी करण्यासाठीच साळवींविरोधात फास अवळला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जातोय। शिंदे गटात घेण्यासाठीच राजन साळवींवर दबाव टाकला जात असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाची तोफ खासदार संजय राऊत यांनी केला। राजन साळवी म्हणाले, मला अटक केली तरी चालेल, पण मी शिवसेना सोडणार नाही। रवींद्र वायकर यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे। सूरज चव्हाण त्या दबाव तंत्रातून गेलेले आहे। शिवसेनेतल्या अन्य काही लोकांवर दबाव सुरू आहे। पण लक्षात ठेवा, दिवस बदलणार आहेत, तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना, त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाहीत। राजन साळवींविरोधात कारवाईचा फास अवळला जात असताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी खळबळजनक आरोप केलाय। राजन साळवींनी भाजपची ऑफर नाकारल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला। राजन साळवींवर ईडीने कारवाई केली, काहीही सापडलं नाही। राजन साळवींना मग गुपचूप भाजपात येण्याच्या, शिंदे गटात येण्याच्या ऑफर सुरू झाल्या, पण निष्ठावंत राजन साळवी स्टिकअप राहिले। मी म्हटलं ना की भाजपची पॉलिसी आहे, तू हमारी नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती। साळवी हे उद्धव ठाकरेंसोबत असल्यानंच त्यांना लक्ष्य केलं जात असल्याचा हल्लाबोल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला। ज्यांच्यावरती मोठे मोठे आरोप होतात, ज्यांच्यावरती ते उपमुख्यमंत्री होतात, ते मंत्री महोदय होतात, आणि मग जो इतका आवाज उठून बाजार उठवलेला असतो तो नेमका बसतो कसा, याचा प्रश्न आजही नागरिकांना पडलेला आहे। विरोधकांचा आवाज दाबण्यासाठीच भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचा निशाणा काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी साधला। याच्यात आता नाविन्य काय राहिलेलं आहे, असं आहे की जिथं आवाज दाबता येईल तेवढा दाबायचा, प्रचंड प्रेशर दबावाचं तंत्र वापरायचं, हे भारतीय जनता पक्षाच्या राजनीतीचा भाग झालेला आहे। आणि हे जनतेला समजलेलं आहे की हे सर्व ज्या संस्था स्वायत्त आहे त्यांचा उपयोग राजकारणाकरता करतायत, त्याचा हा भाग आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी राजन साळवींवरील कारवाईचं समर्थन केलंय। विरोधकांना टार्गेट केलं जातंय का या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून? नाही, मी या बाबतीमध्ये काहीच बोलू इच्छित नाही। याचं कारण महत्त्वाचं असं आहे की तपास यंत्रणा या दीर्घकाळ त्या ठिकाणी काम करत आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणाने विरोधक तशापैकी आरोप करत असतील तर आता अशा घटना ह्या त्या ठिकठिकाणी घडतच असतात। निवडणुका जवळ आल्यानं सूडबुद्धीतून कारवाई केल्याच्या आरोपाला आता सरकारी पक्षाकडूनही उत्तर दिलं जातंय। या प्रकरणी कोर्टातही अनेक खटले सुरू आहेत। या प्रकरणामुळे सरकारी यंत्रणांचा गैरवापराच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी युवा सेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे। दरम्यान सूडबुद्धीनं कारवाई केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय, पाहूया। मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी काही दिवसांपासून सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती। तेव्हापासूनच चव्हाण यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला होता। आदित्य ठाकरेंसाठी संघटनात्मक रणनीती आखण्यापासून ते पक्षासाठीही रणनीती आखण्यात सूरज चव्हाण यांची भूमिका मानली जाते। विशेष म्हणजे आगामी पालिका निवडणुकीत सूरज चव्हाण यांची निर्णायक भूमिका असणार याची चर्चा रंगत असतानाच ही कारवाई करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगते।
नेमकं प्रकरण काय पाहूयात। कोरोना काळात मुंबईतील कोविड सेंटर उभारणं, ऑक्सिजन पुरवठा तसेच औषधं आणि रेमडेसिव्हिर यांची खरेदी विनानिविदा केल्याचा आरोप आहे। गरीब स्थलांतरित कामगारांसाठी कोरोना काळात वाटप करण्यासाठीच्या खिचडीत घोटाळा झाल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। खिचडीचा दर्जा आणि त्याचं प्रमाण घटवून मोठ्या प्रमाणावरती आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीचा दावा आहे। आरोग्य सेवा पुरवण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्यांना कंत्राट दिल्याचा देखील आरोप आहे। करारासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप आहे, तर 100 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा देखील आरोप आहे। दरम्यान सूरज चव्हाण यांची अटक म्हणजे राजकीय सुडातून करण्यात आलेली कारवाई असल्याचं महाविकास आघाडीचे नेते म्हणतायत। शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाया केल्या जातील, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल। 138 लोकांना खिचडी वाटपाचं काम दिलं होतं। 138 किती लोकांच्या चौकशा झाल्या त्या EOW आणि ईडीने समोर आणावं। BMCच्या बाबतीत मला माहित नाही की काय कागद त्यांना सापडले, पण आता लोकसभा इलेक्शन हे BJPसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे जी काय ताकद त्यांच्या बाजूला आहे, जसं पैशाची ताकद आहे, विविध संस्थेची ताकद आहे, दडपशाहीची ताकद आहे, पूर्णपणे भाजप ती ताकद वापरण्याचा प्रयत्न तिथं करेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं। तर हे एकच प्रकरण नाही, आता अनेक प्रकरणं उघडकीस येतील आणि लवकरच मोठे मासेही गळाला लागतील असं भाकीत शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी वर्तवलं आहे। एक नाही अनेक प्रकरणं हे आता उघडकीस यायला सुरुवात झालेली। मला वाटतं ही संक्रांत अत्यंत मोठ्या प्रमाणात कुणावर तरी पडणार आहे आणि छोटे मासे सोडून द्या, मोठे माशांचा टाइम आता जवळ आलेला आहे। मला वाटतं या महिन्याच्या किंवा 15-20 दिवसानंतर हे मोठे मासे गळायला लागलेले दिसतील। आदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या निवडणूक प्रचारापासून ते निवडणूक जिंकल्यानंतर मतदारसंघातील कामांपर्यंत सर्वच लेखाजोगा आणि रणनीती ही सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात होत होती असं म्हटलं जातं। आता आगामी निवडणुका पाहता आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असणाऱ्या सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई झाल्यानं हा एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न तर नाहीये ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेनंतर सरकारी यंत्रणेच्या ससेमिरा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमागे लागलाय। सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केल्यानंतर एसीबीनं आमदार राजन साळवींच्या घरी छापा टाकला। त्यामुळे अगोदरच तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या नेत्यांच्या मनाची मात्र घालमेल सुरू झाली आहे। पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाचे नेते यंत्रणांच्या रडारवर। तपास यंत्रणांचा ससेमिरा लावल्याचा सरकारवर आरोप। सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा विरोधकांचा आरोप। शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषद आयोजित केली। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला घेऊन त्यांनी जनतेच्या कोर्टात जाणार असल्याची घोषणा केली। या महापत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवसापासून तपास यंत्रणांनी ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे। सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केली आहे, तर राजन साळवींच्या घरी एसीबीचा छापा पडलाय। शिंदे गटात जात नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप शिवसेनेनं केला। शिंदे गटामध्ये सहभागी झाले नाही म्हणून अशा पद्धतीने निष्ठावंत असलेल्या शिवसेनेच्या आमदार राजन साळवींना त्रास देण्याचं जे कपट कारस्थान रचलं जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे आणि मला अभिमान आहे आमदार राजन साळवी यांचा। किती त्रास द्या पण मी उद्धव साहेबांची साथ सोडणार नाही हे ठणकावून सांगणारे राजन साळवी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। एसीबीच्या रडारवर असलेले आमदार वैभव नाईक यांनीही सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोगाचा मुद्दा उपस्थित केलाय। विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। आपले राजन साळवी खरं तर त्यांच्यावर एसीबीची गेल्या वर्षभर कारवाई चौकशी सुरू आहे आणि ह्याच्यावर
येणाकालीन धाड या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला. उद्या आमच्यावर हा प्रसंग येईल, परंतु सगळेच लोक काही भीती नसतात, सगळेच लोक काही आमिषाला बळी पडणारे नसतात किंवा सगळेच लोक आपली ध्येय धोरणं सोडून ज्या माणसाने आपलं मोठं केलं त्या माणसाच्या पाठीशी न राहणारी नसतात. सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा हा आरोप मान्य नाही. तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या नेत्यांनी काहीच गैरप्रकार केला नसेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असं सत्ताधारी सांगतायत. आजही राजेंद्र साळवींना वाटतं की मी काही केलेलं नाही, तो आमचा सहकारी आहे. तो जर केलं नसेल तर तो निश्चित बाहेर येईल. त्याच्यावर जर आरोप सिद्ध झाला नाही तर त्याला अटकही होणार नाही आणि त्याला बाहेर सुद्धा तो येईल. पण जर काही केलं असेल तर मग त्याला कारवाई ही फेस करावी लागेल. दसरा मेळाव्यानंतर किशोरी पेडणेकर, रवींद्र बायकर यांच्यावर कारवाई झाली होती. आता महापत्रकार परिषदेनंतर सूरज चव्हाण आणि राजन साळवी यांच्यावर कारवाई झाली आहे. त्यामुळे हा योगायोग निश्चितच नाही असा आरोप होतोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.